सकाळी सकाळी आम्ही स्टँडवरची चहा पोहे खाऊन चाललेलो अलिबागला. रस प्यायला ये म्हटलं माय. अलिबागच्या स्टँडवरनं 50 रुपयाची टमटम पकडली आणि आलो अरेबियन सी कॅम्पिंगला. इथं 1000 रुपये काय काय मिळते हे बघून तुमचा चक्कीत जाळ होणार आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिला वेलकम ड्रिंक मध्ये कोकम दिले जाते आणि कोकम पिल्यानंतर आम्ही बुक्का पाडला तो म्हणजे मिसळवर. मिसळ अनलिमिटेड आहे त्यामुळे पाहिजे तेवढे खावा आणि लाजू नका कारण लाजला तो संपला. त्यानंतर गेलो आम्ही बीचवर फिरायला. आम्ही तिथं रेवदंडा किल्ला बघितला. तोपर्यंत मतीनबाई म्हटलं चला तुम्हाला हिडन स्पॉट दाखवतो. आता हे हिडन स्पॉट तुम्हाला डिटेल मध्ये युट्यूब व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल त्यामुळे युट्यूबचा व्लॉग पण नक्की बघा. त्यानंतर आम्ही नारळ पाणी पिऊन आणि जरासं फिरून झाल्यानंतर आमच्या कॅम्पवर गेलो. कॅम्प मध्ये बघतोय तर नुसत्या लाइटिंग माका भरोसा आग. इथं व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण बार्बेक्यू मिळतात आणि डीजेने तर पब्लिक खुळ करून सोडलेलं नसतं. इथं गेम्स पण होतात खरं आम्ही खेळत नव्हतो. आम्ही गेलेलो बीचवर. इथं बीचवर जराशी रेंज आहे त्यामुळे फोटो टाकायला आम्ही इथं आलेलो. परत येऊन बघतोय तर डीजेने इथं परत माहोल करून ठेवलेला. त्यानंतर मस्त बी जेवलो. जेवणात पण इथं व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण ऑप्शन आहेत आणि जेवण झाल्यानंतर इथं लाईव्ह सिंगिंग पण होते. तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला घेऊन येणार असला तर अरेबियन सी कॅम्पिंग हे तुमच्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. सिंगिंग नंतर रात्री मूवी स्क्रीनिंग पण असते. रात्री काय टेंट मध्ये झोपायचं असते त्यामुळे काय विषय नाही. सकाळी उठलो, चहा नाश्ता केला आणि डायरेक्ट गेलो बीचवर. बीचवर पोरं क्रिकेट खेळत होती त्यांच्यावर जरासं क्रिकेट खेळलो आणि एटीव्ही राईड करायला गेलो. पण अनम्या म्हटलं आपण वॉटर स्पोर्ट्स करूया. मी कधी केलेलं नाही. त्याला म्हटलं चल आपण नुसतं अजिंक्यबाईंना फोन लावला की नाही सगळे वॉटर स्पोर्ट्स आपल्याला एका ठिकाणी करायला मिळतात. खाली कॅप्शन मध्ये अजिंक्यचा नंबर दिलाय त्यामुळे तुम्हाला अरेबियन सी कॅम्पिंगचं बुकिंग करायचं असेल किंवा वॉटर स्पोर्ट्स करायचं असेल तर तुम्ही खाली अजिंक्यला कॉन्टॅक्ट करू शकता. फायनली आमचं चेकआउट झालं आणि आम्ही परत जायला निघालो. चला आम्ही आता निघालो कोल्हापूरला. जायची इच्छा होईना कारण इथं असं मन रमलेलं काहीतरी मिसिंग वाटायला. चाललं की नाही असं मूड नाही जायचं. अलिबाग खरंच खूप छान आहे. तुम्ही पण या.